पहिलं तुम्ही चखलं पाहिजे आणि मग खाऊ घातलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, पहिला फवारा तोंडावर मारायचा आणि मग झाडावर मारायचा, असा शेतकरी पाहिजे. पहिले ना एक मिल्क चार्जरचा एक घास एका शेतकऱ्यांनी खाल्ला, पाहिला का तुम्ही तो व्हिडिओ? हा, स्वतः खाऊन दाखल. तो म्हणे एवढा पॅशनेट झाला, एवढा भाऊक झाला की त्याने मिल्क चार्जर उचललं आणि तोंडात घातलं. व्हिडिओ मध्ये घातलं का नाही? त्याचे कुत्रे ते गाडा ओढता, आपल्या बैलांना ओढे ना, ते कुत्रे ओढता. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या कोंबड्या चांगल्या, त्याचे कुत्रे चांगले, त्याची गाई चमकदार, त्याची आई पण उभी राहिली जी उठू शकत नव्हती आणि तो स्वतः सुद्धा ओझे आणतो. त्याचे गुडघ्याचे ऑपरेशन झालेले. पाय दुखायचे बरं राहिले. त्याच्या आधी पाय दुखत होते का? मग चालतात येत नव्हतं. अरे बापरे, आता किती दूध खात, सकाळ संध्याकाळ दूध खातात. मला स्वतःला काय कुदळी उचलत नव्हती, काम होत नव्हतं. मी जाऊन तिकडं वज कापून आणून यांना चारा घालून कुटी करून या शाळा चारून गायांना चारा एकटाच करतो सगळं. सांगायचं तात्पर्य काय का त्या माणसाकडे काय श्रद्धा आहे. तो म्हणतो कुठलीही खराब गाय घेऊन या, मी चॅलेंजवर रिपेअर करून देतो.